नारायण नारायण. शिवतत्वापासून श्री सतीदेवींना दक्ष प्रजापती दूर ठेवण्याचा प्रयत्न करीत होते. त्या सर्व प्रयत्नांचा प्रभाव आता कमी होऊ लागला होता. जितकं या शिवतत्वापासून श्री सतीदेवींना दूर ठेवलं जाणार होतं, तितक्याच प्राबल्याने त्या या शिवतत्वाकडे ओढल्या जाणार होत्या. कारण तीच नियती होती, तेच घडणार होते. शिव आणि शक्तीचे मिलन व्हावे म्हणूनच श्री सतीदेवींच्या रूपाने देवी भगवती अर्थात आदिशक्तीने जन्म घेतला होता. शिवतत्वापासून त्यांना कसे दूर ठेवणार? नारायण नारायण. श्री सतीदेवींच्या मनात नेमके काय सुरू आहे याची काही अंशी का होईना कल्पना त्यांच्या मातोश्रींना आली असावी. परंतु प्रजापती दक्ष मात्र काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. श्री प्रसूतीदेवींना मात्र हे ठाऊक होते की श्री सतीदेवींचा जन्म कशासाठी झाला आहे. आणि मुख्य म्हणजे प्रत्यक्ष प्रजापती यांनी भगवती देवींची आराधना करून त्यांनी त्यांच्या घरी जन्म घ्यावा अशी विनंती केली होती. होय देवी. आणि हे समजत तेव्हा त्यांनी केलं कारण महादेवांसंग त्यांचं लगीन व्हावं म्हणून. होय बानू. आणि एके दिवशी देवी प्रसूती यांनी प्रजापती दक्ष यांच्याशी याबद्दल बोलण्याचा निर्धार पक्का केला. मी केव्हापासून पाहते आहे आपण अस्वस्थ दिसत आहात. काय झाले आहे? काही नाही. चंद्रदेवांना आपण शाप दिला होता, परंतु श्री महादेवांमुळे तो निष्फळ ठरला. हेच कारण आहे का? त्या शिवाचे नावही घ्यायचे नाही. किती वेळा सांगायचे? परंतु चंद्रदेव आपले जावई आहेत. त्यांना काहीही झाले असते तर आपल्या कन्यास भविष्यात दुःखी झाल्या नसत्या का? असेही त्यांनी आपल्या कन्यांना दुःखातच ठेवले असते. त्यांचा काय उपयोग होता जिवंत राहून? मी चंद्रदेवाला शाप दिला हे योग्यच होते. पण आता त्यांना वरदान मिळाले आहे, त्यामुळे त्याचा विचार आता आपण करू नये असे मला वाटते. नारायण नारायण. आणि तो क्षण येऊन ठेपला. श्री महादेवांना प्रसन्न करून घेण्यासाठी श्री सतीदेवींनी त्यांच्या मातोश्रींकडे अनुमती मागितली, जी मिळताच त्यांनी घरीच श्री महादेवांची आराधना करण्याचा निर्धार केला आणि तपश्चर्येला प्रारंभ केला. नारायण नारायण.
नारायण नारायण. आणि श्री सतीदेवींच्या व्रताला प्रारंभ झाला. अश्विन मासातील नंदा तिथींना म्हणजेच प्रतिपदा, षष्ठी आणि एकादशीला श्री सतीदेवींनी श्री महादेवांचे पूजन केले. त्यांना गूळ, भात आणि मिठाचा नैवेद्य अर्पण करून त्यांना नमस्कार केला. महाराज, मला बी आठवतंय का देवासनी प्रसन्न करण्यासाठी मी बी असंच व्रत केलं होतं ते. होय बानू, मीच तुला या हिंदोळा व्रताबद्दल सांगितलं होतं. मला देखील त्यावेळी या व्रताबद्दल कळलं होतं. तुम्हासनी? हो, त्यावेळी मी दर्पणातून यांच्याशी संवाद साधत होते. त्यावेळी माझ्या हे ध्यानात आलं. नारायण नारायण. महाराज, म्या तर साधी आहे. म्या कोणी देव माणूस नाही. मग देवासनी प्रसन्न करण्यासाठी तुम्ही मला व्रत सांगितलं हे मला कळालं. पर त्या तर सतीदेवी होत्या, देवीच. मग त्यासनी बी हे व्रत करावं लागलं होय? होय बानू, हे क्रमप्राप्तच होतं. श्री सतीदेवींनी श्री महादेवांना प्रसन्न करून घेण्यासाठी तप केलं. त्यांनी पुन्हा जन्म घेतल्यावर श्री पार्वती देवींनी देखील श्री महादेव प्रसन्न व्हावेत म्हणून व्रत केलंच होतं. सारं काही स्पष्ट आठवतंय मला. शिवाय. ओम नमः शिवाय. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या मला ठाऊक आहे पण तुला ठाऊक नाही. मला बी काय बाय ठाव आहे जी. हो वय बानू, तुला सारं काही ठाऊक आहे असं तू म्हणतेस. मग मला सांगशील, सतीदेवींचं ज्येष्ठ मासातील व्रत संपल्यावर कोणत्या मासाला प्रारंभ झाला होता?